या मॅटरमध्ये स्पेसिफिकली हे फास्ट ट्रॅक कोर्टाकडे गेलं पाहिजे आणि याच्यात एक चांगले पब्लिक प्रॉसिक्युटर जर अपॉइंट झाले तर याच्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल. राहिला प्रश्न एकमेकांवरती ब्लेम करण्याचा किंवा याचा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह गृहमंत्री आहेत, कोण कारणीभूत आहे. आपण नेहमी अशी कुठली घटना झाली की लगेच एक तर आपण आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करतो, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, मीडिया म्हणून आपण त्याचा टीआरपी वाढायचा प्रयत्न करतो, वकील म्हणून आम्ही पण कुठेतरी आपलं ओपिनियन देतो. प्रत्येक जण जर स्वतःच्या नैतिकतेच्या चार चाकोरीमध्ये राहिलं ना, तर मला नाही वाटत की आपण कधीच हा प्रश्न विचारू की कोण जबाबदार आहे. कुठेतरी आपणही या गोष्टीसाठी डिरेक्टली इनडिरेक्टली जबाबदार आहे. पण एक गोष्ट मला खूप चांगली याच्यामध्ये हे वाटली की आज फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा त्या व्यक्तीने फॉरेन्सिकचे डिटेल्स एक्सपोज नाही केले. ही त्यांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी ते फॉरेन्सिकचे डिटेल्स एक्सपोज करू नये. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप क्लिअर गाईडलाईन्स आहे की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा याची कुठलीच, इव्हन पीडितेचं नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे, माहितीये. कारण ज्या पीडितेचे आई वडील, त्याचे नातेवाईक जे सफर करतात ते आपण ऍज अ समाज म्हणून ते आपण त्यांना जस्टिफाय नाही करू शकत. आणि मी जेव्हा ग्राउंड लेवलला काम करते, अंडर प्रिव्हिलेज वुमेनसाठी काम करते, तेव्हा मी त्यांना सांगत असते की फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा, तुम्हाला त्रास होणार नाही. आजची जर घटना आपण बघितली, ही घटना जर बघितली तर ही स्त्री तर फायनान्शियली इंडिपेंडेंट पण होती. मी तुमच्या प्रश्नाकडे येते, पण अगेन जरी फायनान्शियली इंडिपेंडेंट होती तरी त्या अपब्रिंगिंग मध्ये आज आपण तिला हे नाही शिकवू शकलो की बेटा उड जरा तू जोमाने, उड जरा तू जोमाने या उंच जगाच्या आभाळी, नसेल पाठीशी कुणी, नसेल पाठीशी कुणी, तरी लक्षात असू दे सामर्थ्य फक्त तुझ्याच पंखात आहे, तुझ्याच पंखात आहे. हे सांगण्यासाठी आपला समाज, आपलं घर कुठेतरी कमी पडलं. अगदी बरोबर मला वाटतं.